जय शिवराय मित्रांनो. ही कंदुरी मटण थाळी बरं का. एखाद्या चिक्कूच्या झाडाखाली बसून शर्ट बिर्ट काढून हवेशीर एकदम हिरव्या गार सावलीमध्ये खाण्यात जी मजा आहे ना, ती कुठंच नाही. अशी मजा हॉटेलमध्ये खाण्यात नाही हो. या थाळीमध्ये काय काय येतं माहितीये का? भाकरी, मटण सुक्कं, इंद्रायणी राईस, आळणी सूप, बावबावने भरलेली एकदम रश्श्याचं ताट, कांदा, गाजर, लिंबू, कोथिंबीर. इथं गाजर फक्त दाखवलं जात नाही राजकारण्यांसारखं, खायला पण मिळते. हां, तुमचे जर 10Kच्या पुढे जर फॉलोअर्स असतील, तर तुम्हाला जेवण अगदी फ्री आहे बरं का. फक्त इथे येऊन रील बनवावं लागेल. कंदुरी मटण ही संकल्पनाच वेगळी आहे आणि त्याची चव तर आय, लय भारी चव आहे रे इथली. कंदुरी मटण खाताना एकदम नगरी तडका मारायचा बघा. मस्तपैकी भाकर चोरायची, रस्सा टाकायचा, लिंबू पिळायचं, लिंबाची चव चाखून पहिले लयच आंबट. आळणी सुपणी स्वाहा केलं आणि मग काय हाताची मस्त कडवर केले आणि एकदम चुरून वरपायला सुरुवात केली. वरपून खाण्यात आणि चुरून खाण्यातच खरी मजा आहे. नाही तर काय ते चमच्याने खाता राव पानचटवाने. खाऊन झाल्यावर मस्तपैकी चिक्कूचा बाग फिरायचा. भूगोल बघा किती मोठा फुगलाय. दात कोरीत कोरीत चिक्कूच्या बागात बघत बघत फिरलो. चालायचं मुश्किल झालं होतं. तिथूनच एक चटई घेतली, वाफ्याच्या वरुंब्याला उसं केलं आणि चटई आथरली आणि मस्तपैकी डुकला आणला. भूगोलाव घर्षण करत करत मला कधी डुकला लागला कळालं सुद्धा नाही. 2 मिनिटात ढेकर देऊन माणूस घोरायला लागला बघा. पाचार ॲग्रो फार्म, कंदुरी मटण आपल्या चासच्या जवळ आहे एकदम. चिक्कूच्या वाडीत हो नगरके जाताना.